शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो आता बघा की नमो शेतकरी योजनाचा ही 7वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर आता जमा होणार आहे। आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। शेतकरी मित्रांनो बघा यादीत नाव सुद्धा चेक करायचं, यादी सुद्धा जाहीर झालेली आहे। शेतकरी मित्रांनो बघा सर्वात महत्त्वाची बातमी की आता शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर 7वा हप्ता लवकरात लवकर जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो बघा ही आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी हे पैसे मिळणार आहे, अशी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। जर तुम्ही चॅनलवर जर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं व तसेच व्हिडिओला लाईक करायचं आहे। शेतकरी मित्रांनो बघा सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा काही दिवसापूर्वी तुम्हाला जे की काही दिवसापासून तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाचे म्हणजेच की पीएम किसान योजनाचे हे 2000 रुपये तुमच्या बँक खात्यात हे मिळाले आहेत। आता एक आनंदाची बातमी असतानाच आता दुसरी आनंदाची बातमी म्हणजेच की आता नमो शेतकरी योजनाचा हे 7वा हप्ता 2000 रुपये देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे। आता बघा हे पैसे लवकरच आता या 14 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात हे जमा केले जाणार आहेत। बघा शेतकरी मित्रांनो हे 14 जिल्हे कोणते आहेत सर्वात पहिले आपण हे लक्षात घेणे खूप महत्त्वाचे आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि तुम्ही अजून सुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करायचं आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो यासाठी नुकतीच राज्य सरकारने एक महत्त्वाची बैठक झालेली आहे आणि त्यात हे मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा शेतकरी मित्रांनो आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे, कारण की एका बैठकीत हे निर्णय जाहीर करण्यात आलेले आहेत। आता बघा अनेक शेतकरी हे पीएम किसानचे हे 2000 रुपये मिळाल्यानंतर आता नमो शेतकरी योजनाचे हे पैसे कधी मिळणार यांची वाट पाहत आहे। बघा बऱ्याच शेतकऱ्याला पीएम किसानचे पैसे मिळाले आणि बरेच शेतकरी आपल्याला कमेंट सुद्धा करून विचारत आहे की हे आता नमोचे हे पैसे कधी मिळणार आहेत त्यांची वाट पाहत आहे। आता ही तक्रार जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेली तेव्हा त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना तातडीने पैसे जमा करण्याचा आदेश दिलेला आहे। बघा जेव्हा हे मुख्यमंत्र्याला कळाले की आता नमोचा हप्ता त्यांना बँक अकाउंटवर जमा झालेला नाही, त्यांच्या बँक अकाउंटवर जमा झालाच पाहिजे। आता हे यांच्याकडे म्हणजेच की देवेंद्र फडणवीस यांना कळाले तेव्हा कृषी मंत्री अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी तातडीने पैसे जमा करण्याचा आदेश दिलेला आहे। बघा शेतकरी मित्रांनो म्हणून आता म्हणजेच की उद्यापासून बघा या 14 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे जमा होणार आहे। बघा या 14 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर सर्वात पहिले पैसे जमा होणार आहे। म्हणजेच की बघा योजनाचे 2000 रुपये आता जमा होणार आहे। बघा सर्वात बघा नमोचे 2000 रुपये उद्यापासून सगळ्या शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर 2000 रुपये प्रमाणे शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर नमो शेतकरी योजनाचे पैसे जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो बघा आता तुम्हाला आठवत असेल की आता सुरुवातीला तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनाचे असे दोन्ही योजनांचे पैसे मिळून तुम्हाला 4000 रुपये हे एकत्र वेळी मिळणार होते, पण हे 2 ऑगस्ट रोजी बघा तुम्हाला फक्त पीएम किसानचे हे 2000 रुपये मिळाले। त्यामुळे शेतकरी उर्वरित 2000 रुपयाची आतुरतेने वाट पाहत होते। आता यावर एक चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा नमो शेतकरी योजनाचे 2000 रुपये आता या 14 जिल्ह्यातच उद्या जमा केले जाणार आहे। शेतकरी मित्रांनो या 14 जिल्ह्यात तुमचा जिल्ह्याचे नाव असेल तर तुम्हाला पैसे मिळणार। बघा सर्वात पहिले लक्षपूर्वक ऐका, जर या 14 जिल्ह्यात तुमचं नाव नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही। तर शेतकरी मित्रांनो ते 14 जिल्हे जाणून घेण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचा आहे। जर तुम्ही अजून सुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, लाईक करायला तुम्हाला काहीच जात नाही। शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका, आता बघा सर्वात आधी याच 14 जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत। आता बघा काही शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पीएम किसानचे 2000 रुपये जमा झाल्याचा SMS आला होता, पण आता राज्य सरकारचे पैसे आले नव्हते, यामुळे शेतकरी थोडे चिंतेत होते। पण आता राज्य सरकारचे त्यांची चिंता दूर केलेली आहे। आता बघा नमो शेतकरी योजनाचा ही 7वा हप्ता आता उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका, आता कोणत्या शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर पैसे जमा होणार आहे। बघा ज्या शेतकऱ्याने आपले आधार कार्ड बँक खात्याची लिंक केलेले आहे, बघा ज्या शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्याला लिंक केलेले आहे त्यांनाच हा हप्ता मिळणार। म्हणजे की बघा 2 ऑगस्ट रोजी ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचा 20वा हप्ता जमा झाला आहे त्यांनाच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हे नमो शेतकरी योजनाचे सुद्धा 2000 रुपये जमा होत आहे। बघा ज्या शेतकऱ्याच्या म्हणजे की 2 ऑगस्टला ज्या शेतकऱ्याला पीएम किसानचे पैसे मिळाले त्या शेतकऱ्याला सुद्धा आता नमोचे हे 2000 रुपये हे जमा होतील। बघा हे पैसे फक्त याच 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात हे सुरुवातीला 4000 रुपये जमा एकत्र येणार होते, पण राज्य सरकारने काही नियमामुळे पैसे 2 वेगवेगळ्या हप्त्यामध्ये दिले
दिले जात आहे। बघा हे हप्ते सगळ्यात पहिले या 14 जिल्ह्यामध्ये एकदाच 4,000 रुपये पीएम किसान आणि नमोचे पैसे मिळणार होते, पण काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांनी या हप्त्याचे वेगवेगळे हे हप्ता देण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो आता बघा, जर तुमच्या घरात लाडकी बहीण योजनेचा लाभ कोणी घेत असेल तर तुमच्यासाठी ही नमो शेतकरी योजनाचा हे नियम थोडा वेगळा असणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या घरात कोणी लाडकी बहिणीचा योजना घेत असेल व तसेच पीएम किसानचा बी लाभ घेत असेल व तसेच नमोचा बी हप्ता घेत असेल तर त्या लाडक्या बहिणीला हे पीएमचे किंवा नमोचे या दोन्हीतून किंवा लाडक्या बहिणीचे या दोन्हीतून योजनेतून पैसे मिळणार आहे। बघा जर तुम्ही लाडक्या बहिणीचे तुमच्या घरात ज्या लाडक्या बहिणीला पैसे मिळाले असेल ज्या बहिणीला आणि तिच्याच नावावर जमीन असेल व त्या लाडक्या बहिणीला आता नमोचा हप्ता मिळणार नाही। आता बघा हे योजनेसाठी एक महत्त्वाची सूचना, बघा शेतकरी मित्रांनो सर्वात मोठी महत्त्वाची बातमी, आता या योजनेसाठी एक महत्त्वाची सूचना अशी आहे की या लाभार्थ्यांचा फायदा एकाच कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला मिळणार आहे। बघा त्यामुळे उद्या मिळणारा नमोचा हप्ता तुमच्या घरात फक्त एकाच व्यक्तीला मिळणार आहे, हे लक्षात ठेवावे। हे पैसे सर्वात जिल्ह्यामध्ये मिळणार नाहीत। बघा सर्वात पहिले ऐका शेतकरी मित्रांनो, हे फक्त पैसे सगळ्याच जिल्ह्यात मिळणार नाही। सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की सर्वात आधी या फक्त याच 14 जिल्ह्यात हे जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला पैसे दिले जाणार आहे। ते 14 जिल्हे बघा, त्या 14 जिल्ह्यात तुमचं गावाचं नाव असेल तर तुम्हाला पैसे मिळणार, नाही तर मिळणार नाही। बघा मग मागच्या वेळी ज्याप्रमाणे पीएम किसानचे पैसे सर्वात आधी याच जिल्ह्यामध्ये आले होते त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनांचे पैसे सुद्धा याच जिल्ह्यामध्ये दिले जाणार आहेत। ज्या शेतकऱ्याचे नाव या यादीत आहेत त्यांनाच सर्वात आधी 2,000 रुपये जमा म्हणजेच की मिळणार आहे। बघा मुख्यमंत्र्यांनी या 14 जिल्ह्याचे आणि 8 बँकेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा करण्याची घोषणा केलेली आहे, त्यामुळे तुम्ही तुमचे बँक खाते लगेच तपासा। बघा शेतकरी मित्रांनो, आता आपण तुम्हाला व्हिडिओच्या समोर सांगणार आहोत की कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहे, कोणत्या 14 जिल्ह्यात हे पैसे जमा होणार आहे। सर्वात पहिले लक्षात ठेवा काय शेतकरी मित्रांनो, बघा सरकारने 2 वेगवेगळ्या याद्या जाहीर केल्या आहेत। बघा 2 वेगवेगळ्या याद्या जाहीर केलेल्या आहेत। बघा 14 जिल्ह्याची यादी आणि 8 बँकेची यादी, फक्त याच 14 जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या आणि या 8 बँकेत खातं असलेल्या शेतकऱ्यांचा या लाभासाठी पात्र असतील। चला सर्वात आधी आपण या 8 बँकेची यादी पाहूया। बघा 8 बँका कोणत्या, सर्वात पहिले लक्षात ठेवा काय शेतकरी मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडिया, SBI, बघा बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, कोटक महिंद्रा बँक, इंडिया बँक ऑफ बडोदा। बघा या 8 बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला पीएम किसानचे पीएम किसानचे हप्ते मिळाले सर्वात आधी, आता नमोचे हप्ते सुद्धा मिळणार आहे। बघा सर्वात पहिले लक्षात ठेवा का, आणि या 8 बँकेत सर्वात आधी पैसे जमा होतील। बघा स्टेट बँक ऑफ इंडिया आणि SBI हे सर्वात मोठी सरकारी बँक असल्यामुळे सर्वात आधी या बँकेत पैसे जमा होतील। तुमचं खातं SBI मध्ये असेल आणि तुम्हाला 14 जिल्ह्यापैकी एक जिल्ह्यात राहत असेल तर तुम्हाला लवकरात 2,000 रुपये हे मिळणार आहे। बघा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जवळपास 99% शेतकऱ्याचे खाते उघडलेले आहेत, त्यामुळे त्या बँकेमध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहे। बघा जर तुमचे महाराष्ट्र बँकेत खातं असेल आणि ते आधार कार्डला लिंक असेल तर तुम्हालाच हे हप्ता मिळणार। बघा नमो शेतकरी योजनांचा हप्ता दर 4 महिन्याला येतो, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे आपले बँक खाते आधार कार्डशी जोडलेले आहे त्यांनाच हा हप्ता मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि कृषी मंत्री दत्त भरणे यांनी नुकतीच एक बैठक झाली। या बैठकीत नमो शेतकरी योजनाचे 2,000 रुपये थेट तुमच्या खात्यात जमा करण्याची चर्चा झालेली आहे। बघा या चर्चेत काय सांगण्यात आलेले आहे, बघा या 14 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या सर्वात आधी लाभ मिळणार। आता ते 14 जिल्हे कोणते आहे, बघा हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, जालना, छत्रपती संभाजीनगर व तसेच नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, बघा आणि लातूर। तुमचा जिल्हा या यादीत आहे का नक्की तपासायचा। जर तुमचा या यादीत जिल्ह्याचे नाव नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही। लक्षात ठेवा काय शेतकरी मित्रांनो, हे नक्की तपासायचं आहे। तुमचा जिल्हा या यादीत असेल तर तुम्हाला सर्वात आधी पैसे मिळणार, नाही तर मिळणार नाही। म्हणून शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमची राय सांगा। चला भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।